तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि माझे अस्तित्व योजनेअंतर्गत रावणगाव मंडळामध्ये विशेष सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे शिबिर रावणगाव येथे विविध कार्यकारी सोसायटींच्या कार्यालयात पार पडले। या शिबिरामध्ये रावणगाव, नंदादेवी, खडकी, स्वामी चिंचोली, राजेगाव, खानोटा या गावातील महिला आणि ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला। या शिबिरामध्ये आरोग्य शिबिर, आयुष्यमान भारत कार्ड वाटप, विविध दाखल्यांचे वाटप, गरजू लाभार्थ्यांची वैयक्तिक लाभाची प्रकरणे तसेच महिलांना विविध योजनांची माहिती देण्यात आली। वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत गायकवाड, आरोग्य निरीक्षक अप्पा धायतोंडे, रमेश पानसरे, आरोग्य सहाय्यिका अनिता छत्रीकर, औषध निर्माण अधिकारी धनंजय बगाडे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी तुकाराम खरात, आरोग्य सेवक गणेश थोरात, विजयकुमार काळे, आरोग्य सेविका रुपाली गारडी, सोनाली टेमगिरे, परिचर हनुमंत अडसूळ, डाटा ऑपरेटर इम्रान शेख, अर्धवेळ परिचर संगीता साळवे, सुपरवायझर सुप्रिया दळवी, सरपंच निर्मला आटोळे, उपसरपंच भाऊसाहेब आटोळे, पोपट फासगे, शालिग्राम आटोळे, दिनकर आटोळे, राजेंद्र गावडे, संजय गाडवे, उत्तम आटोळे, ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे, शिवलाल शेळके, दीपक चव्हाण, काळू फासगे, मनीषा आटोळे, अर्चना फासगे, अक्का रांधवण, ग्राम महसूल अधिकारी कोमल वाडेकर, अंगणवाडी सुपरवायझर सुरेखा चव्हाण उपस्थित होते। सदर शिबिराचे प्रभावी संयोजन ग्रामपंचायत अधिकारी स्वाती लोंढे यांनी केले आणि आभार शिवलाल शेळके यांनी मानले। एकल महिलांसाठी ग्रामपंचायतीकडून बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार आहोत असे सौ निर्मला दिनकर आटोळे, सरपंच रावणगाव यांनी सांगितले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून जास्तीत जास्त महिलांपर्यंत विविध योजना पोहोचवण्यासाठी रावणगाव ग्रामपंचायत कटिबद्ध आहे असं उत्तम आटोळे, माजी उपसभापती पंचायत समिती दौंड यांनी सांगितले। आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निखळे, दौंड। तुमच्या हक्काचा आवाज, आजचा महाराष्ट्र।